1 टीस्पून इथे साखर आहे आणि चवीपुरते इथे घेणार आहे मीठ आणि सर्व मी मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित वाटणार आहे। तर मी जवळून दाखवते, ओलं खोबरं आहे, व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे। जवळून दाखवते कसं भाजलं, नंतर ते मी भिजत लावलेलं आहे, त्यामध्येच मिरची टाकलेली आहे। ही चटणी अप्रतिम लागते आणि माझ्या चॅनलवरती बिना तेलाचे पदार्थ म्हणजे सिरीज मी चालू केलेली आहे, त्यापैकीच ही एक चटणी आहे। आपल्याला तडका द्यायचा नाहीये, पण चटणी उत्तम होणार आहे। तर इथे मी वाटायला घेतली, इथे बघा कढीपत्ता घेतलेला आहे, साखर घातलेली आहे, हिंग, 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि डाळ भिजून घेतलेली आहे। खोबऱ्याचा कलर बघा, ओलं खोबरं आहे पण मी भिजत लावलेलं आहे, मिरची त्यातच टाकलेली आहे आणि हे जे पाणी आहे खूप जास्त टाकायचं नाहीये, ह्याच पाण्याचा वापर आपल्याला चटणी इथे वाटताना करायचा आहे। 1 नंबर ही चटणी होते, नक्की करून बघा। मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा आपण हे पाण्यासकट ही मिरची आणि खोबरं